नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच 31 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणते शहर रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारं भारतातील पहिलं शहर बनलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी फॉर चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे जे काही रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली आहे, सिस्टीम आहे, याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या. रिअल टाइम पूर चेतावणी देणं, तलाव, नद्या आणि वादळी पाण्याच्या नाल्यांमधील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करणं, ऑब्झर्व करणं, हा याच्या मागचा मेन पर्पज आहे, उद्देश आहे. आणि याच उद्देशाने या ठिकाणी हे प्रणाली, हे सिस्टम सुरू करणारं भारतातील पहिलं शहर ठरलं आहे चेन्नई. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे लिहून घ्या. दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस, नॅशनल युनिटी डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 31 ऑक्टोबरला, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी दरवर्षी नॅशनल युनिटी डे, राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. या दिवसाबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते, जे भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं, तसंच भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून देखील त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. 2014 मध्ये भारत सरकारने हा दिवस सुरू केलेला आहे, राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोबरला. आणि तिसरा पॉईंट, सरदार पटेल यांनी भारतातील संस्थाने एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, म्हणून त्यांना आयर्न मॅन, लोह पुरुष या नावाने देखील ओळखलं जातं. ठीक आहे, शेवटचा दिवस आहे, दिवस महत्त्वाचा आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी, म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. 22व्या आसियान किंवा एशियान भारत शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते वर्ष आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2026 हे वर्ष या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एशियन भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. मग हे जे काही 22वं आसियान भारत शिखर परिषद आहे ते कुठे आयोजित करण्यात आलं होतं तर क्वालालंपूर, म्हणजेच मलेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. 2 पॉईंट लिहून घ्या. आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेसोबतचे सागरी सुरक्षा, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा भारताचा हेतू या ठिकाणी दिसून आलेला आहे. बरोबर. आणि हे जे काही 22वं एशियन भारत शिखर परिषद आहे याची थीम काय आहे? इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी अशा प्रकारची थीम आहे फॉर द समिट ऑफ 2025.
कितव्या क्रमांकाचं होतं? 22व्या. कुठे झालं? मलेशिया या ठिकाणी. आणि 2026 हे वर्ष आशियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिक्लेअर केलेलं आहे. अशाच प्रकारे मग बाकीचे जे काही वेगवेगळे समिट्स होत असतात किंवा होणार आहेत याच्यावरती एकदा चर्चा करूया. 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद बार्बाडोसमध्ये, 2027 मध्ये SCO शिखर परिषद पाकिस्तानमध्ये, AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे, विज्ञान शिखर परिषद 2025 न्यूयॉर्क शहर अमेरिका या ठिकाणी, भारतामध्ये 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद डेहराडून या ठिकाणी, 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबई या ठिकाणी, आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद दक्षिण कोरिया या ठिकाणी आणि 22वे एशियन भारत शिखर परिषद क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी झालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, नुकत्याच प्रकाशित झालेल्या मोदीज मिशन, काय? मोदीज मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑथर कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी फॉर बर्गेस देसाई असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, मोदीज मिशन, बरोबर, देसाईज मिशन असं जरी लक्षात ठेवलं तर काय हरकत नाही. तर मोदीज मिशन हे पुस्तक लिहिलं आहे बर्गेस देसाई यांनी लिहिलेलं आहे. बरोबर. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखका संदर्भात. तर नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत लेटेस्ट, त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. द छोला टायगर्स, द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक लिहिलं आहे अमिश त्रिपाठी यांनी. ऑपरेशन सिंदूर, द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे KJS धिल्लन यांनी. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी. डेमोग्राफी, रिप्रेझेंटेशन, डिलिमिटेशन, द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे रवी के मिश्रा यांनी. दपन, स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी. डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं आहे SY कुरेशी यांनी. विंग्स ऑफ वेलोर हे पुस्तक लिहिलं आहे स्वप्नील पांडे यांनी. आणि मोदीज मिशन हे पुस्तक लिहिलं आहे बर्गेस देसाई यांनी. पुढचा प्रश्न, दरबार मूव्ह नावाची एक परंपरा आहे पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला. कोण आहेत? तर जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीचे पहिले हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी या ठिकाणी दरबार मूव्ह ही जी काही परंपरा होती ती पुन्हा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. जम्मू काश्मीरमध्ये पूर्वीची स्थिती काय होती? ही परंपरा 1872 मध्ये सुरू झाली होती आणि 2011 मध्ये लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने रद्द केली होती. जुनी परंपरा होती ज्यामध्ये राज्याचे सचिवालय आणि इतर सरकारी कार्यालय दरवर्षी उन्हाळ्यामध्ये श्रीनगर आणि हिवाळ्यामध्ये जम्मू या 2 राजधानीमध्ये हलवली जात होते. आणि ही प्रथा 1872 मध्ये महाराजा रणबीर सिंग यांनी सुरू केलेली होती आणि या दोन्ही प्रदेशांमधील प्रशासकीय कामकाजासाठी ती आवश्यक मानली जात होती. जी की बंद केली होती ती आता परत एकदा या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. त्या परंपरेचं सिस्टीमचं नाव आहे दरबार मूव्ह, जी की परत सुरू करण्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला. या सगळ्या गोष्टी कशा संदर्भात आहेत? जम्मू काश्मीर बद्दल. जम्मू काश्मीर तुम्हाला आठवतंय हे एक राज्य होतं, त्याला या ठिकाणी 31 ऑक्टोबर 2019 ला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. पहिले मुख्यमंत्री बनले आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा, राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सलीम अली आणि दचिगाम आणि 2 महत्त्वाचे धरण बगलियाहार आणि उरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, कोणत्या राज्य सरकारने IT विजन 2031 या योजनेचा मसुदा सादर केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळने IT विजन 2031 ही जी काही योजना आहे या योजनेचा मसुदा सादर केलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. विजन 2031च्या चौकटी अंतर्गत राज्याचे 20,000 कोटी रुपयांचे स्टार्टअप गुंतवणूक आकर्षित करण्याचे, 20,000 स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्याचे आणि 30 दशलक्ष चौरस फूट नवीन IT ऑफिस स्पेस विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना जबाबदार नवोपक्रमावरती भर देतं आणि केरळला कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि प्रगत डिजिटल सेवांसह तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आघाडीवर स्थान देण्याचे उद्दिष्ट ठेवतं. तर अशा प्रकारची या ठिकाणी ही IT विजन 2031 योजनेचा मसुदा आहे जो की सादर केला आहे केरळने. केरळ ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदोम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरणं आहेत इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा.
पुढचा प्रश्न क्रमांक 6. 2025च्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरी सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे एकेरीमध्ये? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शायना मणिमुथू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शायना मणिमुथू. एशियन अंडर 15 सिंगल्स एकेरीमध्ये चॅम्पियन या ठिकाणी ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद नावाचं रेल्वे स्थानक होतं बरोबर. तर या औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असं याचं या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे. बरोबर. महाराष्ट्र राज्यातील हे या ठिकाणी काय आहे? छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन आहे. तर महाराष्ट्राबद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये नवीन युवा विश्वविक्रम करणाऱ्या भारतीय वेटलिफ्टरचं नाव काय आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रीतिस्मिता बोही असं त्यांचं नाव आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. प्रीतिस्मिता बोहीने सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल करताना वेटलिफ्टिंगमध्ये जागतिक युवा विक्रम रचलेला आहे. मुलींच्या 44 किलो कॅटेगरीमध्ये नवा क्लीन अँड जर्क जागतिक युवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. पुढचा प्रश्न, मझिया अमाग्लोबेली पहा, मझिया अमाग्लोबेली आणि इतरांपैकी कोणाला 2025चा सखारोव पुरस्कार मिळालेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंद्रेज पोक जोबुट असं त्यांचं नाव आहे. यांना या ठिकाणी 2025च्या सखारोव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, सोन्याच्या साठ्यामध्ये म्हणजेच इंडियाचं जो काही या ठिकाणी गोल्ड रिझर्व्ह आहे त्याच्यामध्ये वाढ झाल्यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्याने कोणता टप्पा ओलांडलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 700 अब्ज USD डॉलरपेक्षा जास्त. इंडियाज फॉरेक्स रिझर्व्ह क्रॉसेस $700 बिलियन मार्क बरोबर ॲज गोल्ड रिझर्व्ह सर्ज बरोबर की नाही. सोन्याच्या साठ्यामध्ये वाढ झाल्यामध्ये हे जे काही इंडियाचं फॉरेक्स रिझर्व्ह आहे त्यानं या ठिकाणी 700 अब्ज USD डॉलर या ठिकाणी क्रॉस केलेला आहे. पुढचा प्रश्न, श्रीलंकन लेखक वज्र चंद्रशेखर यांच्या कोणत्या कादंबरीला 2025 वर्षाचा उर्सुला के ले गिन पुरस्कार मिळालेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राक्षस फॉल. कशाला? राक्षस फॉलला या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे. शेवटचा प्रश्न, बुकर प्राइज फाउंडेशनने जाहीर केलेल्या नवीन चिल्ड्रन्स बुकर प्राइजसाठी बक्षीस रक्कम किती ठेवलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, 50,000 पाऊंड एवढी या ठिकाणी रक्कम ठेवलेली आहे. हे जे काही लॉन्च करण्यात आलं आहे चिल्ड्रन्स बुकर पुरस्कार 2025 मध्ये पारितोषिक ठेवण्यात आलं आहे 50,000 पाऊंड. आणि कोणाच्याद्वारे हे रक्कम देण्यात येणार आहे किंवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर द बुकर प्राइज फाउंडेशनच्या द्वारे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजचे नाव काय आहे? रामसेतू, बजरंग सेतू, सीताराम सेतू की लक्ष्मण सेतू? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा, टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस.
जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.